नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उत्कर्ष आणि आस्थे या मालिकेतील आज हा 22वा भाग. के बी दामले यांची पहिली सभा चांगल्या रीतीनं पार पडली. त्या पुढचा भाग आपण आज सुरू करूया. के बी दामले यांच्या अबोल स्वभावामुळे त्यांच्या मनात काय आहे हे अनेकदा समजत नसे व त्यातून अनेक गैरसमज उद्भवत. असाच एक मनस्ताप येणारा प्रसंग मला आजही आठवतो. तेव्हा रिझर्व्ह बँकेने अशी एक पद्धत सुरू केली होती की त्यांचं वार्षिक इन्स्पेक्शन झाल्यावर त्याचा जो इन्स्पेक्शन रिपोर्ट असेल त्यावर प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी त्या बँकेचे चेअरमन आणि 2 संचालक यांना रिझर्व्ह बँकेत बोलावायचे. त्यानुसार तसे पत्र बँकेला आल्यावर संचालक मंडळात चर्चा होऊन के बी दामले व त्यांच्यावर मी व श्रीराम गोगटे अशा 2 संचालकांनी जावे असे ठरले. त्यानुसार त्या मीटिंगची वेळ व तारीख आल्यावर आम्हा दोघांना के बी दामले यांनी ती तारीख सांगितली. तेव्हा मी निर्माण करत असलेल्या कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटाचे डबिंगचे काम मुंबईत जुहू येथील BR साऊंड स्टुडिओत चालू होते. तेव्हा मुंबईला एकाच खेपे दोन्ही कामे होती म्हणून मी व श्रीराम गोगटे आम्ही आमच्या खर्चाने आदल्या दिवशी मुंबईत जाऊ, तेथे सिनेमाच्या कामाची प्रगती पाहू आणि दुसऱ्या दिवशी जी तारीख दिली आहे त्यावेळी सकाळी 10:30 वाजता आपल्या बँकेच्या झोनल ऑफिसमध्ये मित्तल टॉवर्समध्ये के बी दामले यांना भेटू व तिथून मिळून 12 वाजता रिझर्व्ह बँकेत जाऊ अशी आमची तिघांची चर्चा झाली. आम्ही दोघांनी दामल्यांची आणि ते निश्चित झाले. त्याआधी आमची अशी गोड समजूत होती की आपण जाऊन रिझर्व्ह बँकेत गव्हर्नर किंवा डेप्युटी गव्हर्नर यांना भेटणार. प्रत्यक्षात के बी दामले म्हणाले होते की आपण भेटायचे ते मिस VG भिडे, जॉईंट चीफ ऑफिसर DBOD म्हणजे डिपार्टमेंट ऑफ बँकिंग ऑपरेशन्स अँड डेव्हलपमेंट यांना. आम्ही दोघेही जरा हिरमुसले झाले पाहून त्यांनीच कधी नव्हे ते स्मितहास्य करून सांगितले की जेवढा इन्स्पेक्शन रिपोर्ट खराब असेल तेवढा वरिष्ठ अधिकारी आपल्याशी चर्चेला असतो. जर डेप्युटी गव्हर्नरला भेटायचे असले तर आपला रिपोर्ट प्रचंड वाईट असायला हवा. JCO म्हणजे आपला रिपोर्ट उत्तम असल्याचे लक्षण आहे हे ऐकून आम्हालाही बरे वाटले. आम्ही आदल्या दिवशी सिनेमाचे काम सर्व पूर्ण करून जुहूतच मी आणि गोगटे हरे कृष्ण मंदिराच्या निवासात मुक्काम केला. सकाळी वेळेपूर्वी निघालो पण ट्रॅफिक जाममुळे पोहोचण्यास उशीर होऊन 10:30 ऐवजी 11:45च्या सुमारास आम्ही झोनल ऑफिसमध्ये पोहोचलो. तेव्हा मोबाईल फोन नव्हते त्यामुळे तसे कळवण्याची शक्यता नव्हती. शिवाय 12 वाजता आणि तेही झोनल ऑफिसपासून जवळच गुलाब्याला जायचे असल्यामुळे त्या उशिराची कल्पना द्यायची गरजही वाटली नाही. आम्ही पोचलो तर झोनल ऑफिसमध्ये सामसून दिसत होती. फक्त झोनल मॅयर होते. त्यांनी चहा वगैरे विचारला त्यामुळे आम्हाला वाटले की के बी दामले अजून यायचेच आहे. चहा येईपर्यंत आम्ही त्यांना तसे विचारले तर ते म्हणाले दामले साहेब येऊन गेले, त्यांना रिझर्व्ह बँकेत 11 वाजताच जायचे होते. त्याच्यावर आम्ही त्यांच्याबरोबर त्या मीटिंगला जाणार होतो व येथेच भेटून मग बरोबर जायचे ठरले होते. ते आधीच कसे गेले? आमच्याकडे त्यांनी काही निरोप ठेवला आहे का? आमच्या अस्वस्थपणे केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीवर ते अचंबित झाले होते. ते म्हणाले दामले साहेब येऊन गेले पण तुम्ही येणार वगैरे काहीच बोलले नाही. आता अचंबित व्हायची पाळी आमची होती. आम्ही कसाबसा चहा संपवला आणि धावत पळत रिझर्व्ह बँकेत पोचलो. मिस भिडे यांना भेटलो. त्या खूप सौहार्दाने वागल्या. म्हणाल्या दामले आत्ताच भेटूनही गेले. तुमच्या बँकेचे कामकाज उत्तम आहे त्यामुळे फारशा सूचना वगैरे करायच्या नव्हत्याच, त्यामुळे आमची मीटिंग 15 मिनिटात संपली. तुमचे संचालक बरोबर का आले नाहीत असे मी विचारल्यावर त्यांनी येणार होते पण बहुतेक त्यांना काही अडचण आली असावी असे सांगितले. आम्ही त्यांना म्हणजे त्या भिडेबाईंना ट्रॅफिक जाममुळे कसा थोडा उशीर वगैरे सांगितल्यावर त्या म्हणाल्या पण खरे तर वेळ 12ची ठरली होती. दामले आधी 11 वाजताच आले व मलाही वेळ होता म्हणून मी मीटिंग करून घेतली. आम्ही त्यांचे मनापासून आभार मानून पण आतल्यात मनातून दामल्यांच्यावर भडकून बाहेर पडलो. त्या रागातच पुन्हा झोनल ऑफिसलाही गेलो. झालेल्या घटनाक्रमावरून दामले यांनी आम्हाला जाणीवपूर्वक टाळले होते स्पष्ट होते. नंतर साताल्यावर त्यांना विचारले तर त्यांनी निर्विकारपणे मला वाटले 11ची वेळ होती व तुम्ही आला नाहीत म्हणून मी एकटाच गेलो असे उत्तर दिले. असे प्रसंग अधूनमधून घडत असत पण व्यक्तिगत मानापेक्षा बँक महत्त्वाची हे ध्यानात घेऊन वाद न वाढवता गप्प राहण्यास मी पसंत करीत होतो. अशा 1 ना 2 घटनांमुळे के बी दामले यांच्याशी माझे संबंध जेवढ्याला तेवढे म्हणजे बँकेच्या केवळ कामापुरते सीमित राहिले पण त्यांच्या वागण्यातून निघणारे निष्कर्ष मला तरी व्यक्तिगतरित्या सुखद वाटत नव्हते, उलटपक्षी मनस्ताप देणारे ठरत होते. तरी त्यांची बाजू त्यांच्या दृष्टीनं बरोबर असेल, माझं माझ्या दृष्टीनं बरोबर होतं. या वेळेपर्यंत म्हणजे 1988 पर्यंत मला संचालक होऊन 4.5 वर्षे होऊन गेली होती. 1984 मध्ये एकदम स्वीकृत झालेल्या 4 जणांना 4 वर्षे पूर्ण मला 4.5 नाही 5.5 वर्ष 4 साडेचार 5 वर्ष झाली असतील.
1984 एकदम स्वीकृत झाल्या 4 वर्षे पूर्ण झाली होती. 8 वर्षाची संचालक पदाची कमाल मर्यादा माझ्या बाबतीत 1991 जूनला, तर त्यांची मार्च 1992 संपणार होते. म्हणजे आत्तापासूनच काही विचार केला नाही तर त्या 7 महिन्यात, म्हणजे जून 91 ते मार्च 92 आम्ही 7 पैकी 5 संचालक निवृत्त होऊन पुन्हा अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणून मी असा विचार सहकारी संचालकांसमोर मांडायला सुरुवात केली की आपण 5 जणांनी विचार करून येत्या 3 वर्षात दरवर्षी दोघांनी मुदतपूर्व निवृत्त व्हायची योजना कोणती कार्यवाहीत आणूया, म्हणजे पुन्हा अशी एकदम निवृत्तीची वेळ येणारच नाही आणि अस्थिरता निर्माण होणार नाही. पण कोणीही सहकारी तो विचार गंभीरपणे घेत नव्हते. दरम्यान माजी चेअरमन बाबासाहेब दामले सातारा असताना त्यांनी सर्वांना चहापानासाठी बोलावले होते व तेथे हा विषय मांडला. सर्वांनीच त्यांचे म्हणणे बरोबर आहे म्हणून असे म्हणून नक्की तशी योजना आखून अंमलात आणून सांगितले, पण प्रत्यक्षात तशी काहीच हालचाल दिसेना. मी पुन्हा पुन्हा हा विषय काढून त्याचे गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येकाला त्या संचालक पदाचा एवढा कसला मोह होता कोण जाणे. कोणीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देईना. शेवटी चॅरिटी बिगिन्स ॲट होम असा विचार करून मीच निर्णय घेतला, आपण स्वतःपासूनच सुरुवात करून उदाहरण घालून द्यावे, म्हणजे तरी इतर संचालक तो मार्ग नंतर करण्यास स्वीकारतील. त्याप्रमाणे मी 8 डिसेंबर 1988 रोजी माझा राजीनामा लिहून बोर्डात दिला. तसा माझा 3रा राजीनामा होता. पहिला पंडितांनीच फाडून टाकला होता. दुसरा बोर्डाने आग्रह धरल्यावर ज्येष्ठ मंडळींच्या सांगण्यावरून मी मागे घेतला होता. ते दोन्ही तत्कालिक प्रतिक्रियेच्या स्वरूपात होते. पण हा 3रा राजीनामा मात्र भावी काळाचा वेध घेऊन विचारपूर्वक दिला होता आणि तो परत घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्याचा उद्देश आणि इतर संचालकाकडून जी तशाच कृतीची अपेक्षाही त्यांना माहीत असल्याने संचालकांनी तो लगेच मंजूर केला. 25 जून 83 ते 8 डिसेंबर 88 असे जवळ एकूण 5.5 वर्षे मी संचालक म्हणून युनायटेड स्टोअरवर काम पाहिले. त्या काळात बँकेसाठी आपण पूर्ण निस्वार्थीपणे योगदान दिल्याचे समाधान होते आणि ते काम करताना ज्ञान, अनुभव आणि कृतार्थता यांनी माझे व्यक्तिमत्वही निश्चितच समृद्ध झाले होते. असे आदर्श घालून देण्यासाठी आपण निवृत्त होताना चेअरमन व सहकारी संचालक आपल्या योगदानाबद्दल कृतज्ञता सोड आपण कौतुक तरी करतील अशी माझ्या मनात सुप्त का होईना अपेक्षा होती. ते सर्वच संचालक त्या पदावर येण्यात माझा निश्चितच मोठा वाटा असल्याने ती अपेक्षा तशी गैरवाजवी नव्हती. परंतु त्यातील काहीच घडले नाही हे मात्र माझ्या मनाला लागले हेही खरेच. माझ्या रिक्त जागी संचालक म्हणून घेण्यास मी सातारा येथील दैनिक ऐक्य संपादक सुरेश पणेडकर यांचे नाव सुचवले होते. त्यापूर्वीच्या 10-15 वर्षे माझी आणि त्याची मैत्री होती. ऐक्यमध्ये बरेचसे लेखनही मी करीत असे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्याचे जे ऐक्याचे 4 विषयांक प्रसिद्ध 2 जन्मास पोचले होते त्याच्या संपादनात माझा सहभाग होता. सुरेशचे लौकिक शिक्षण फार नसले तरी अनुभवजन्य ज्ञान उत्तम होते. त्याची जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून जाण्याची इच्छा बरीच वर्षे पूर्ण होत नव्हती. त्याचा धाकटा भाऊ शरदही माझा मित्र होता. शरद त्यापूर्वी 2-3 वर्षे माझ्या मागे लागला होता की सुरेशला युनायटेड स्टोअरवर तरी संचालक म्हणून घ्यायचा प्रयत्न कर, पण मी तो आग्रह मानला होता. आता निवृत्त होताना मला वाटले की माझ्या जागी सुरेश गेला तर त्याच्या जनसंपर्काचा बँकेला फायदा होईल आणि तोही आक्रमकपणे बँकेच्या हितासाठी परखड भूमिका एक सातारकर म्हणून निस्वार्थीपणे घेत राहील. या विचारानेच त्याचे नाव मी सुचवले. संचालक मंडळातील बहुतेकाशी त्याचा या निमित्ताने परिचय असल्याने त्यांनी ते स्वीकारून पुढच्याच मीटिंगमध्ये 26 डिसेंबर 1988 रोजी त्याला संचालक मंडळात स्वीकृत करून घेतले. पूर्वी बँकिंग कायद्याप्रमाणे सर्व बँकांचे हिशोबी वर्ष कॅलेंडर वर्ष म्हणजे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असे असे. त्यावर्षी त्यात बदल झाल्याने ते आर्थिक वर्ष म्हणजे फायनान्शियल करण्यात आले व 1 जानेवारी 88 ते 31 मार्च 89 असे 15 महिन्यांचे हिशोबी वर्ष आले. त्या वर्षाखेरीज म्हणजे मार्च 89ला बँकेच्या ठेवी 400 कोटीच्या जवळ, ॲडव्हान्सेस 210 कोटीपर्यंत, तर नवीन 5 शाखांसह एकूण 176 शाखा झाल्या होत्या. त्या ताळेबंदाला भागधारकांची मंजुरी घेण्यासाठी झालेल्या वार्षिक सभेला आपण आता संचालक झाले हजरच राहू नये असे माझ्या मनात होते. आपण एखाद्या संस्थेतील अधिकार पदावरून निवृत्त झाल्यावर पुन्हा तेथे जाऊ नये हा निश्चय करून तो पूर्वीपासून बॅडमिंटन असोसिएशन असेल किंवा नगरपरिषद असेल अशा सर्व संस्थांत मी कसोशीने पाळला होता. तसे मी संचालक मंडळातील श्रीराम गोगटे व सुरेश पणेडकर यांना बोलवून ठेवले होते. पण सभेच्या दिवशी त्यांचा निरोप आला की काही भागधारक सुरेशच्या नियुक्तीसंबंधी नाराज होऊन ते सभेत त्याला जोरदार विरोध करणार आहेत, त्यामुळे तुझे हजर असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे मी त्या सभेला हजर राहिलो. 5 वर्षानंतर व्यासपीठाऐवजी समोर श्रोत्यात बसताना मला अवघडल्यासारखं अजिबात न वाटता उलट मोकळं वाटत होतं.
सभा सुरू होऊन हिशोब मंजुरी विषय झाल्यावर सुरेश पेणेकरांच्या नियुक्तीला मंजुरी देण्याचा विषय आला. त्यावर 2-3 ज्येष्ठ व जुन्या भागधारकांनी भाषणे करून त्या निवडीवर आक्षेप घेतला आणि तो घेताना सुरेशवर भरपूर टीकाही केली. सुरेश पेणकर मुळात आक्रमक स्वभावाचा. ती टीका ऐकताना तो अस्वस्थ होऊ लागला व कदाचित वाग्युद्ध पेटण असे वाटायला लागले. मग एका भागधारकाने आणि नंतर मी भाषण करून त्या निवडीचे समर्थन करत सभेचा नूर हळूहळू बदलला. शेवटी तो ठरावही काही विरोधी मते वगळता बहुमताने मंजूर झाला. इतर विषय होऊन सभाही संपली. आता सर्व सुरळीत झाले असे वाटत असतानाच सुरेश पैणेकर सभा संपल्यावर सुरेश पैणेकर त्या 2-3 भागधारकात वादावादी सुरू झाली. तिथेच प्रकरण हातघाईला आल्यावर आम्ही काही जणांनी मध्यस्थी करून त्यांना एकमेकापासून बाजूला नेले. पण ते प्रकरण तेवढा संपले नव्हते. दुसऱ्या दिवशी सुरेश पैणेकरांची व माझी भेट झाली तेव्हा तो भावना ओसळून म्हणाला, अरबा माझ्यामुळे तुला वाईटपणा कशाला? माझा राजीनामा लिहून ठेवला आहे, तुला देतो, तूच निर्णय घे. हे बोलताना त्याच्या वेळात कधी नव्हते पाणी होते. कारण त्या दोन्ही ज्येष्ठ भागधारकांनी कालच्या प्रकारे प्रक्षुब्ध होऊन त्याला काढण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेची मागणी करणाऱ्या नोटीसवर भागधारकांच्या सह्या गोळा करण्यास प्रारंभ केला होता. मी त्याचा राजीनामा घेऊन माझ्या खिशात ठेवला व त्याची समजूत घातली. मी त्या मंडळींना भेटून काही मार्ग निघतो का ते पाहतो. ते जमले नाही तरच हा राजीनामा हा अगदी अंतिम मार्ग आहे. त्या दोघा-तिघांपैकी मुख्य होते विश्वनाथ पंत उर्फ तात्या भिडे. आज तात्या भिडे नाही आहेत. अतिशय आक्रमक आणि टिपिकल मनोवृत्तीचे ग्रस्त होते ते. सहसा त्यांचं कोणाशी पडायने बोलायला अतिशय परखड. पण माझा त्यांचं चांगली मैत्री जमली होती. तात्या भिडे जवळजवळ भाऊकांच्याच वयाचे. बँकेच्या स्थापनेपासून त्यांचा परिवार शेअरवर होता. साताऱ्यातील काही जुन्या मंडळींचे म्हणजे भाऊ वेलणकर म्हणजे आर के वेलणकर म्हणून होते. तात्या भिडे, डॉक्टर कोलटकर अशांचे भाऊकांशी जमत नसे. पण का बघून या मंडळींचा माझ्यावर त्यांचा लोभ होता. त्यामुळे सरळ तात्यांच्या घरी गेलो. अधनमधनं आमच्या गाठीभेटी तात्यांच्या व्हायच्या. माझ्या येण्याचे प्रयोजन करून त्यांनी सुरेशची निवड कशी चुकीची आहे याबद्दल 15 मिनिटे माझी चांगली हजेरी घेतली. मी त्यांच्या रागाशी वाफ जाऊ दिली आणि म्हणालो, तात्या त्यावर बोलण्यासाठी तर आलो आहे, पण आधी परवात घरी आलास तर शिरा खायला येईन असे म्हणाल होतात ना. आतापर्यंत तुमच्या शिव्या खाल्ल्या, आता वहिनीला शिरा खायला सांगा, म्हणजे तो होईपर्यंत आपण बोलूया. यावर तू डॅम्बीस आहेस असा शेरा मारत त्यांनी शिरा करायला सांगितले. मग अर्धा तास माझे वकिली कौशल्य, अनुभव व तात्यांची माझी वाचलेली मैत्री पणाला लावून त्यांची समजूत घातली. आलेला शिरा आणि त्यांनी तयार केलेली नोटीस ती रद्द केल्याची त्यांची त्यावर फुली व स्वाक्षरी घेऊनच बाहेर पडलो. सुरेशला फोन करून सांगितले. त्याचा राजीनामा फाडून टाकला. एक व्याप व भागधारकांमधील बेबनाव टळला म्हणून सुटकेचा निश्वास टाकला. आज इथे थांबूया. मी निवृत्त झालो तरी काही ना काहीतरी करत होतो, पण अगदी तटस्थ भावनेनं करत होतो, एवढंच मला सुचवायचं आहे. आणि पुढचा भाग आता उद्या.